रोटेशनल डायनॅमिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहे. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मध्ये काय येतोय, सर्क्युलर मोशन काय असतं आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. हे क्वेश्चन बऱ्याच वेळा येतो की बाबा सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड. दुसरा, डेफिनेशन्स 1 मार्काला येतातच. मग टाइम पिरियड असेल, फ्रिक्वेन्सी असेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. थर्ड क्वेश्चन आहे आपल्याकडं, ज्या क्वेश्चनवर प्रेम आहे त्यांचं खूप, सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. मॅक्सिमम सेंट्रिपेटल वर क्वेश्चन येतोय, त्याचा फॉर्म्युला लिहा, युनिट लिहा किंवा काही वेळा डिफरन्स लिहायला येणार. देन शॉर्ट नोट ऑन वेल ऑफ डेथ आणि कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम एवढ्या प्रेमाचा क्वेश्चन आहे त्यांचा की ढीग वेळा क्वेश्चन्स पडलाय. पीवायक्यू मोबाईल ऍप मध्ये दिलेले आहेत बघा. अँग्युलर मोशन काही करून इम्पॉर्टंट आहेच आहे. पुढचा आहे आपल्याकडं डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोडचे अनेक क्वेश्चन्स येणार आहेत. म्हणजे बँकिंग ऑफ रोड काय आहे, डिफाईन करा, अँगल काढा. टोटल डेरिव्हेशन पण 3-3 मार्कांना येतं. देन शॉर्ट नोट ऑन अ सेट स्पीड, होरिझॉन्टल रोडवर पण तो कर्व्ड आहे, त्याचा फॉर्म्युला येतोय किंवा त्याच्यावरती शॉर्ट नोट लिहा की बाबा सेप किती पाहिजे, मिनिमम मॅक्सिमम जे फॉर्म्युला आहेत व्हेलॉसिटीचे. देन फ्रिक्वेन्सी ऑफ अ कोनिकल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलम नाही आहे, कोनिकल पेंड्युलम वरती क्वेश्चन येणार. फाइंड टेन्शन, व्हेलॉसिटी, एनर्जी ॲट डिफरंट पॉइंट्स ऑन व्हर्टिकल सर्क्युलर. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, त्याच्यात व्हेलॉसिटी विचारणार किंवा दोन्ही मधलं हायेस्ट लोवेस्ट पॉइंट मधलं टेन्शनचा डिफरन्स विचारतील. ठीक आहे. देन मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या केसेस आहेत. डेफिनेशन येणार, डेफिनेशन नंतर पुढे जाऊन तुम्हाला काय काय येईल त्याच्यावरती की वेगवेगळे शेप्स देतील, रिंग देतील, डिस्क देतील, स्पियर देतील, सिलेंडर देतील. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा किंवा त्याच्या रिलेटेड तुम्हाला काय त्याचा रेडियस ऑफ गायरेशन पण विचारलेला आहे. पुढे आपल्याकडे येतोय पॅरलल ऍक्सिस थेरम. प्रेम, दुसरं प्रेम असेल अँग्युलर मोमेंटम नंतर तर पॅरलल ऍक्सिस थेरम वरतीच आहे. पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये काय येणार आहे तुम्हाला, एक तर ती थेरम डिराईव्ह करायला लावतील किंवा क्वेश्चन्स न्यूमरिकल फिक्स पडतात की पर्टिक्युलर डिस्टन्स वर. परपेंडिक्युलर ऍक्सिस बघून जावा कारण अवघड नाहीये, सहसा येत नाही पण आली तर गणलं नसलं पाहिजे. नेक्स्ट आहे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन रोटेटिंग बॉडीसाठी लागणार. परत डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. कन्झर्वेशन वर येतोच पण अँग्युलर मोमेंटम वर येणार, न्यूमरिकल इथं येणारच आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ मगाशी डिस्कस केल्या पद्धतीनं रिंग, डिस्क वगैरे येणार आहे. आणि देन लास्ट पॉइंट असतो रोलिंग मोशन वर न्यूमरिकल आलेत. आणखीन कधी डेरिव्हेशन येण्याचे चान्सेस वाटतात, त्यामुळे व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन ऑन रोलिंग मोशन म्हणजे इनक्लाइन प्लेन वरती. रोटेशनल डायनॅमिक्स टफ वाटतो, मान्य आहे, पण मी सांगतो हा नंतर करा चॅप्टर. पहिला काय करायचा, फ्लुइड करायचा, फ्लुइड नंतर तुम्ही कायनेटिक थेरी, थर्मोडायनॅमिक्स, मग रोटेशनल ऑसिलेशन, असा सिक्वेन्स ठेवायचा आहे. सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल मध्ये देतोय, त्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत बघा.